नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. श्रीगोंदा तालुक्यात सांडगाव या ठिकाणी दत्त मंदिर, साकनेमळा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी. आज दिनांक 14/12/2024 सायंकाळी 6 वाजता हबप मनीषा नंदगिरी महाराज यांचे कीर्तन पार पडले. त्याचबरोबर टाळवादक जीराम महाराज मस्के, दत्तात्रय महाराज मस्के तसेच रायन अशोक महाराज मस्के, शिवाजी चाकणे, सर पोपट महाराज चाकणे ग्रामस्थ उपस्थित होते. निर्गुण निराकार एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे की जो परमात्मा दत्तात्रय भगवंताच्या रूपाने आला असला, त्याला 3 शिरे घेऊन जरी आला असला, शिरे राय संभवामी युगे युगे, युगायुगाला साधू पुरुषांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा येतो. कारण जोपर्यंत दुर्जनाचा संहार होत नाही आणि साधू पुरुषांचं रक्षण होत नाही तोपर्यंत या जगामध्ये धर्म जिवंत राहत नाही. म्हणून भगवंताचे जे काही अवतार झालेले आहेत ते कर्मयोगी झालेले आहेत, काही जे अवतार झालेले आहेत ते प्रेमयोगी झालेले आहेत आणि काही जे अवतार झालेले आहेत ते ज्ञानयोगी झालेले आहेत. तर ज्ञानयोगी असणारे जे काही अवतार आहेत त्यामध्ये एक अवतार झाला तो भगवान दत्तात्रय भगवंताचा झाला. त्याच दत्तात्रय भगवंताच्या असणाऱ्या अवताराचं वर्णन हे संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या विश्व तारावया आत्रीचे अनुसया गरोदर. एकनाथ महाराज सांगतात की अवतार धारण दत्तात्रय भगवंताने केला. कशासाठी केला? विश्वाला तारण्यासाठी. आता विश्व हे तारायचंय, सगळं जगला तारायचंय की नाही. कशामधून तारायचंय? तर हा शब्द आपण ऐकल्याच्या नंतर लगेच आपल्याला कशाची आठवण येते? पाण्याची आठवण येते. आणि पाण्याची आठवण आल्याच्या नंतर लगेच आपल्याला नदीची आठवण येते, समुद्राची आठवण येते, है की नाही. ज्यादा तर आपल्याला बोरची आठवण येते, है की नाही. कारण सगळ्यात जास्त बोर आपल्याकडे झालेले आहे, त्यामुळे डोकं बोर झालंय आपल्या सगळ्यांचं, है की नाही. त्यामुळं तिथे है की नाही तारायचा प्रश्न कशात येतो? की नदीमध्ये येतो, है की नाही. भव नदी, है की नाही. भवसागर, भवसागरामध्ये आपण पडलेलो आहोत. भवसागर या शब्दाचा अर्थ काय? संसार रूपी सागर हे लक्षात ठेवा. संसार रूपी हा समुद्र, याला काय म्हटलेलं आहे? फार मोठी नदी संतांनी म्हटलेलं आहे. याला नदी का म्हटलेलं आहे? तर यामध्ये अनेक लोक वाहून गेलेले आहेत. वाहून गेले की नाही. आपला वडील कुठे गेला? आपला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला.
म्हणेल की मी मरणार नाही, परंतु ज्ञानोबा म्हणतात तू कसा मरणार नाही? आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला. तुझा आजा गेला पंजा गेला बाप तुझा मसनाला गेला, तू काय जिवंत राहणार? तुला सुद्धा मसनात एक ना एक दिवस जावाच लागेल, हे लक्षात ठेवा. किती बी तू संसार पकडून बस तुला, कारण तो वाहतच चाललेला आहे की नाही? वाहत चाललेल्या या जगामध्ये मनुष्याला तारणाऱ्या या जगामध्ये जर काय जर असेल तर जगामध्ये केवळ ज्ञानच, ज्ञानरूपी नौका मनुष्याला तारू शकते, हे लक्षात ठेवा. या भवसागरामध्ये ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच तरला जातो, ज्याच्याकडे संपत्ती तो तरला जात नाही, ज्याच्याकडे सन्मान आहे तो तरला जात नाही, हे लक्षात ठेवा. ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि ज्ञान भटल्याच्या नंतर ज्ञान जर मिळत असेल तर ते कोणाकडे मिळतं? ज्ञान बाजारामध्ये मिळतं का नाही? शिरगोणीच्या बाजारामध्ये जर पैसे घेऊन जर आपण जर गेले तर आपल्याला ज्ञान मिळेल का नाही? की नाही? पैसे देऊन आपल्याला ज्ञान मिळत नाही, हे लक्षात ठेवा. ज्ञान जे मिळलं जातं या जगामध्ये वस्तूचं दर्शन करणारे अनेक गोष्टी आहेत. रवी ही पदिरा दाविते देखणे अदृश्य दर्शने संताच्या. म्हणजे या जगामध्ये दाखवणाऱ्या जगात अनेक गोष्टी आहेत. सूर्य आम्हाला दाखवत नाही का? सूर्य जर आज तर आम्हाला अंधार झालेला आहे, परंतु सूर्य जर उद्या जर उगवला तर सगळं जग आम्हाला, विश्व आम्हाला पाहायला मिळेल, की नाही? सूर्य वस्तू दाखवतो की नाही? जगाचं प्रकाशन करणारा सूर्य, रवी, दीप, आहे की नाही? आमच्या घरामध्ये असणारा दिवा, बल्ब हे सुद्धा वस्तू दाखवतात, त्याचं प्रकाशन करतात. रवी ही हिरा, आहे की नाही? हिरा म्हणजे आपल्या माणसात जन्माला आलेले हिरे नाही, दगडात जन्माला आलेले हिरे, आहे की नाही? ते जे दाखवतात ते कोणाचं वर्णन केलं? जे पृथ्वीच्या पोटातून निघणारे हिरे, आईबाबाच्या पोटातून निघणारे हिरे नाही, ते गावात दिवा लावतात पण कुठंच दिवा लागत नाही, आहे की नाही? म्हणून जे हिरे, आहे की नाही, तो सुद्धा जगामध्ये प्रकाशन करतो. सूर्य सुद्धा जगामध्ये प्रकाश देतो, परंतु हे कुठल्या वस्तूचं प्रकाशन देतात? की ज्या वस्तू दृश्य आहेत, इंद्रिय गोचर आहेत, त्यांचंच हे दर्शन करून देतात. सूर्य दाखवतो तो जगातल्या वस्तू दाखवेल. आपल्याला देव दाखवेल का? देव दाखवण्याचं सामर्थ्य सूर्याच्या प्रकाशामध्ये नाही, लक्षात घ्या. हिऱ्याच्या प्रकाशामध्ये देव दाखवण्याचं सामर्थ्य नाही आहे, आणि आपला असणारा सामान्य प्रकाश यामध्ये तर तो देव दाखवण्याचं सामर्थ्य नाही. ते जर सामर्थ्य जर असेल तर ते अदृश्य दर्शने संतांच्या, संतांच्या अदृश्य असणारी जी वस्तू आहे ते दृश्य करून दाखवणं ही शक्ती कोणामध्ये आहे? संतांमध्ये आहे, लक्षात ठेवा, आहे की नाही? रवी ही दिरा यांच्यामध्ये नाही. लोक सांगतात, एक जण सांगले की आमचा जावाई लय चांगला आहे पण डागात गोळ्या आणतो, आहे की नाही? म्हणलं त्याला डागाशिवाय दुसरं काय दिसत असलं तर डागात नाही आणायचं तर कुठं गोळ्या, आहे का? बरोबर जगामध्ये, आहे की नाही? असे काही ह्या वस्तू दाखवत असतील जगामध्ये, परंतु संत जे दाखवतात ते अदृश्य वस्तू दाखवतात. आणि अदृश्य वस्तू ज्यावेळेस आपल्याला या जगामध्ये भेटली, दिवस तर अनेक येतात जातात, परंतु अशा अदृश्य वस्तू ज्या वेळेस आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होते त्या दिवसाला संतांनी सोन्याचा दिवस म्हटलेला आहे. दिवस आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपे प्रगट भय झाला. गोपाळ तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. म्हणून ज्ञानोबा सांगतात की नाही, सोन्याचा दिवस आज आम्ही अमृताने पाहिला. तो अमृत वर्षाव आज आमच्यामध्ये काल झाला. का झाला? तर हृदय आठविता प्रगट भय झाला. त्या परमात्म्याचं नाव ज्यावेळेस आम्ही हृदयामध्ये मुखामधून घेतलं तर आमच्या हृदयामध्ये प्रगट झाला, हे लक्षात ठेवा. दत्तात्रय भगवान प्रगट होतात. लोक सांगतात की अरे प्रगट झाले असेल ते त्या युगामध्ये झाले असतील, आहे की नाही? किती असणारा तो काळ गेला. आजपर्यंत आम्ही दत्त जयंती या ठिकाणी साजरा करतो. याचं फल काय सांगितलं? हा एक तर आनंद आहे की नाही? परंतु ज्यावेळेस आपण दत्तात्रय भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेस दत्तात्रय भगवान हृदयरूपी पाळण्यामध्ये हल्ले पाहिजेत, हे लक्षात, आहे की नाही? हृदयामध्ये आहे की नाही? दत्तात्रय भगवान आहे. आजच्या तिथीला ते आमच्या कुठं प्रगट व्हायला पाहिजेत, आहे की नाही? आत्रेची जे असणारी अनुस आहे तिच्या हृदयामध्ये दत्तात्रय भगवान प्रगट झाले, त्या काळामध्ये झाले. आजही दत्तात्रय भगवान प्रगट होणार, परंतु नाम घेतल्याच्या नंतर हृदयामध्ये जर ते जर काय झाले तर प्रगट झाले. नाम आठविता रूपे प्रगट भय झाला, नाम प्रगट भय झाला.
के पातीवरचे तप आहे अशा स्त्रीचे देवावर पार सत्ता चलते, नवऱ्यावर तर चलतेच चलते. आपले फक्त कुठपर्यंतची मित्र आहे, नवऱ्यापर्यंतची मित्र आहे. देवापर्यंत आमची सत्ता कुठपर्यंत आम्ही जाणार. परंतु आमच्यामध्ये जर ते तप जर असेल, आमच्यामध्ये जर सामर्थ्य जर असेल तर अशा स्त्रीची देवावर सुद्धा सत्ता आहे हे लक्षात ठेवा. म्हणून अनुसयेने देवावर सत्ता गाजवली. देवावर सत्ता गाजवली म्हणजे काय तर जसं म्हणेल तशा पद्धतीने व्हायला लागलं. गोपिकांचे भगवान परमात्म्यावर काय होते सत्ता होती हे लक्षात ठेवा. म्हणून गोपिकांनी जर भगवान परमात्म्याला लहान व्हायला सांगितलं तर भगवान परमात्मा लहान व्हायचे. भगवान परमात्म्याला जर गोपिकांनी सांगितले की देवा तू लहान आता व्यवस्थित वाटच नाही, जरा थोडासा आणखी मोठा हो ना, तर भगवान परमात्मा लगेच 5 वर्षासारखे लगेच मोठे व्हायचे. गोपिकाने सांगितले अरे देवा तो एवढाच नाही, तो शंख चक्र गदा घेऊन जर आमच्या समोर उभा राहा ना, तर लगेच भगवान परमात्मा शंख चक्र गदा घेऊन गोपिकांच्या पुढे उभा राहायचं. त्यामुळे गोपिकांना सुद्धा काय झालं अभिमान झाला का हलकारे कृष्ण डोलकारे, की आम्ही भगवंताला हालायला सांगितलं भगवान हालतो, आम्ही डोलायला सांगितलं आम्ही डोलतो. जगाचा मालक आज आमच्या ताब्यामध्ये आला. सत्ता गाजवली की नाही गोपिकांनी की नाही देवावर सत्ता गाजवली लक्षात ठेवा. गोपाळांनी असणारे देवावर सत्ता गाजवली, तशी अनुसयाने देवावर सत्ता गाजवली. म्हणजे काय सत्ता गाजवली ज्यावेळेस या देवता पुन्हा अनुसयाने देवता रूपाने प्रगट केल्या त्यावेळेस देवतांनी सांगितलं की आता चालायचं घरी. पत्नीने सांगितलं की नाही अगोदर अनुसयाचं जे काय मागणं असेल वर पूर्ण करा, ते श्रेष्ठ आहे. त्यावेळेस अनुसयाला सांगितलं तिने देवाने की आम्हाला तुला काय पाहिजे. त्यावेळेस तिने सांगितलं की आता काय नाही पाहिजे, बस तुम्ही एक वेळेस पुत्र होऊन थोडंसं मी तुम्हाला पुत्र बनवलं, परंतु आता तुम्ही स्वतः पुत्र होऊन माझ्यासाठी यायचं हे की नाही. हा वर ज्यावेळेस मागितला त्यावेळेस भगवंताने सांगितलं की जरूर मी तुमच्या ऐक ना पोटाला येईल. म्हणून आत्रेय आणि अनुसया यांनी तप केलं हे लक्षात ठेवा. आणि तप केल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होऊन जो वर दिला होता तर आत्रीच्या आणि अनुसयाच्या पोटी दत्तात्रेय भगवान हे की नाही जन्माला आले. दरी अवतार विश्वतारावया आत्रीचे अनुसया गरोदर ऋतुकाळ नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षदिनी पूर्ण तिथी। दत्तात्रय भगवंताने या धर्तीवर अवतार धारण करण्यासाठी हेमंत ऋतूचा स्वीकार केला। हेमंत ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्रावर अवतरला। शुक्ल पक्षदिनी पूर्ण तिथी आणि शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष, एक कृष्ण पक्ष असतो आणि एक शुद्ध पक्ष असतो। ज्यावेळेस गुरु रूपाने देव अवताराला येतो त्यावेळेस शुद्ध पक्षामध्ये येतो, हे लक्षात ठेवा। आणि ज्या वेळेस दुर्जनाचा संहार करण्यासाठी येतो त्यावेळेस कृष्ण पक्षामध्ये अवतरणे। भगवान श्रीकृष्णाने जो कृष्ण अवतार धारण केला तो कुठल्या पक्षामध्ये केला? कृष्ण पक्षामध्ये धारण केला आणि तो रात्री केला, हे लक्षात ठेवा। तसं दत्तात्रय भगवंताचे जे अवतार आहेत त्याविषयी जो जन्मकाळ तो विविध पद्धतीने साजरा केला जातो। काही ठिकाणी सकाळी 6 ला साजरा केला जातो, काही ठिकाणी दुपारी 12 वाजता बी साजरा केला जातो आणि काही ठिकाणी शेवटचा काल म्हणजे हा संध्याकाळी 6 वाजता असतानंतर पुन्हा दत्तात्रय भगवंताचा जन्म रात्रीचा साजरा केला जात नाही, कारण हा काय गुरु रूपाने या धर्तीवर अवतार धारण केलेला आहे, हे लक्षात ठेवा। दत्तात्रय भगवान जगामध्ये आले ते कशासाठी आले? आपल्याला ज्ञान देण्यासाठी। आपणची देव होय गुरु, देव आपण स्वतः जर आपल्याला जर ज्ञानाची जिज्ञासा अंतःकरण शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी झाला। दरी अवतार विश्वतारावया आत्रीचे अनुसया गरोदर। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगाचे रूप प्रथम चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। दरी अवतार विश्व तारावया आत्रीचे अनुसया गरोदर। प्राप्त प्रसंगी सालाने वर्षानुवर्ष चालत असलेला आपला हा दत्तात्रय भगवंताचा जन्म उत्सव आणि त्या निमित्ताने चालू वर्ष सुद्धा भव्य स्वरूपामध्ये आपण सर्वजण दत्तात्रय भगवंताचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी दत्तवाडी दत्त मंदिरावर आपण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि त्या निमित्ताने आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून दत्तात्रय भगवंताचा आनंद उत्सव याही वर्षी आपल्याला साजरा करायचा आहे। आणि त्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरिता हा घेतलेला अभंग
संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून दत्तात्रेयाच्या जन्मकाळाचा अभंग आहे. दत्तात्रेय भगवंताने या धर्तीवर अवतार घेतला. तसं तर भगवान परमात्म्याने या धर्तीवर अनेक अवतार घेतले. त्यामध्ये आपल्याला शास्त्रामध्ये पुराणामध्ये प्रामुख्याने 10 अवतार आपल्याला पाहायला सापडतात. आणि विशेष स्वरूपाने भागवतासारख्या ग्रंथ प्रेमाविना नाही समाधान. म्हणून संतांनी देवाकडे काय मागितलं की प्रेम मागितलं, सुख मागितलं. भगवंताकडे वैभव मागितलं नाही. कारण आपल्याकडे असणारं जे वैभव आहे ते कुठे बी भेटतं. पैसे आपल्याला जास्त पैसे बाजारात भेटतात का पंढरपुरामध्ये भेटतात? पैसे कुठे भेटते? आजपर्यंत पंढरपुरामध्ये लोकांना पैसे गार व्हावं लागलं का भेटलं? सांगा ना, तुम्हाला किती भेटलं? लय भेटलं वाटतं, त्यामुळे सांगत नाही तुम्ही. पैसे ऐका नाही, गाठलं म्हणल्यापेक्षा गेल्याची लिस्ट आपल्याला लागेल की दरवर्षी आमचं 5,000 आहे, दरवर्षी आमचे 10,000 दान. म्हणून वारीला बरेचसे लोक येत नाही, कारण जातात म्हणून. तिथं जर पैशाच्या गठ्ठ्या जर भेटल्या जर असत्या तर चांदगाव मध्ये कोण राहिलं नसतं. जसं घराला राखाणं कोणीतरी ठेवतात ना लग्नाच्या दिवशी, तसं वारीला घराला कोणीतरी राखण ठेवलं असं म्हणले असते आम्ही काय चाललो पंढरपूरला चाललो. परंतु पंढरपूरमध्ये आहे की नाही, पैशाच्या गठ्ठ्या ज्या असतात त्या गावत नाही, त्या कमी होतात. आहे की नाही, होतात की नाही? कारण पंढरपुरामध्ये जर आपण जर गेलो आहे की नाही, तर तेथे देवाने का भेटत नाही, तर देवाने स्वतःकडे काहीच ठेवलेलं नाही. लक्षात नाही, देवाकडे काय ठेवलं? एखादा जर आई जर असेल, वडील असेल, एखाद्या ठिकाणी बसले, तुम्ही जर मागाय गेले त्यांना तर काय ते देणार? जी जमीन होती ती तुम्हाला देऊन टाकले, बँकेमधले पैसे होते ते सगळे तुम्हाला देऊन टाकल्या, कोंबड्या होत्या त्या वाटून टाकल्या, शेळ्या वाटून टाकल्या, म्हैस होती ती विकून पैसे अर्धे तुम्हाला देऊन टाकले. आणि तरी सुद्धा जर बापाला जाऊन जर तुम्ही म्हणायला तर आता काहीतरी ते आता बापाकडे जीव राहिलाय, आता काय जीव घेणार का? तसं पंढरीच्या पांडुरंगाने आपल्याला सगळं देऊन टाकलंय. ज्या गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्या देऊन टाकल्या, सगळ्या जमिनी तुम्हाला देऊन टाकल्या, सगळे वैभव देऊन टाकले. देवाकडे काय राहिले? फक्त तेवढं मंदिर राहिले, तेवढंच देवाकडे राहिलं की नाही? सगळं आम्हाला दिलेलं आहे. म्हणून त्या पंढरीनाथ परमात्म्याने सगळं आम्हाला दिलेलं आहे. फक्त त्या परमात्म्याकडे मागायसाठी काय जायचं? ते वैभव नाही, त्या परमात्म्याकडे मागाय जायचं ते प्रेम. ते प्रेम जे आहे, खरं प्रेम जर देणारा या जगात असेल तर तो परमात्मा आहे. भगवान परमात्मा या धरतीला जो अवताराला येतो तो कशासाठी येतो? भक्तांना प्रेम देण्यासाठी येतो, हे लक्षात ठेवा. शाबरीला भगवंताने काय दिलं? प्रेम दिलं, हे लक्षात ठेवा. जटायूला भगवंताने काय दिलं? प्रेम दिलं, हे लक्षात ठेवा. आईलीचा भगवंताने उद्धार केला, आईलीला काय दिलं? भगवंताने प्रेम दिलं, हे लक्षात ठेवा. म्हणून भगवान परमात्मा या धरतीवर अनेक कार्यासाठी जरी येत असला तर एक आहे तो भक्तांना प्रेम देण्यासाठी येतो, आणि दुसरं भगवंताचं जे कार्य जे आहे ते दुर्जनांचा संहार करण्यासाठी येतो, आणि तिसरं भगवंताचं येण्याचं जे कार्य आहे ते जगाला ज्ञान देण्यासाठी येतो. परशुराम जीचे असणारे पिताश्री आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तिथे पाहिलं, सहस्रार्जुन गेल्याच्या नंतर त्याच्या अभ्याट असणारी सेना, ज्यावर जगदंब असणाऱ्या
जमदग्नी मुनीच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस मुनींनी सत्कार केला आणि सांगितले की अर्जुन तू राजा तू आलेला आहेस, तुझी सगळी व्यवस्था मी या ठिकाणी करेन. म्हणले व्यवस्था करेन? अरे म्हणले व्यवस्था काय करणार, ही माझ्या अफाट असणारी ही सेना आहे, या सर्व सेनेला पोट भरणं हे मला एका वेळेला शक्य होत नाही आणि तुम्ही एका आश्रमामध्ये राहता, यांची काय व्यवस्था करणार, बस फक्त आम्हाला विश्राम करायला जागा आहे. सांगितलं नाही नाही महाराज तुमची सगळी जेवणाची व्यवस्था होईल. अर्जुन आणि थोड्याच वेळामध्ये ज्यावेळेस पाहिलं आहे की नाही जमदग्नी मुनी आले आणि सांगितलं की चला जेवायला चला, पंक्ती धरा. म्हणजे पंक्ती धरा एवढ्यातली एवढ्यात त्यावेळेस प्रधानाला असणारे सांगितले सहस्रार्जुनाने जा पाहुणे नेमकं काय चाललंय ते. गेल्याच्या नंतर सगळे पाचे पक्वान्नाचे असणारे आश्रमामध्ये सगळे पदार्थ तयार होते. अर्जुनाला येऊन प्रधानजीने सांगितलं की म्हणजे महाराज तिथं जेवणाची जाम व्यवस्था केलेली आहे, पाचे पक्वान्नाचं. म्हणजे पाचे पक्वान्न एवढ्या लोकांना? हो म्हटलं एवढ्या लोकांसाठी. अरे म्हटले मी राजा असून मला एक शक्य होत नाही एवढ्या लोकांना जेवण घालायचं ना, हा एक मुनी या ठिकाणी कसं काय हे सर्वांना जेवण घालतो. म्हणले जाऊन या जरा याची व्यवस्था काय आहे ते, कुठून याला संपत्ती कुठून धन येतं ते चौकशी करा. त्यावेळी गेल्याच्या नंतर सेवकाने सांगितले म्हटले इथे संपत्तीचा प्रबंध नाही आहे, परंतु गोठ्यामध्ये बांधलेली एक गाय आहे, ते सामान्य गाय नाही, ते काय कामधेनू हे लक्षात. आणि त्या कामधेनूला हात जोडल्याबरोबर सगळंच्या सगळं हे वैभव मुलीला एका क्षणामध्ये प्राप्त होतं. त्यावेळेस सहस्रार्जुन जेवायला बसायच्या अगोदरच सांगितलं की महाराज मला तुम्हाला एक विनंती आहे, हे जे असणारे जे कामधेनू आहे एवढी मला तुम्ही कामधेनू कल्पतरू चिंतामणी इथं काय जेवायच्या टायमाला उठलं म्हणजे झालं की नाही बाकी. परंतु आपलं जर असेल परमार्थामध्ये सर्वात महत्व जर असेल तर कशाचं आहे, मनाचं आहे. लक्षात मन कृतम कृतम लोके न शरीरम कृतम कृतम. सांगितलं की मन जे काही करतं तेच केलं जातं की नाही. शरीराने आपण काय करतो याला जास्त मूल्य नाही हे लक्षात ठेवा. म्हणून भगवान परमात्मा दत्तात्रेय आणि अनुसयाच्या पोटी जन्माला आला, म्हणजे अनुसयाच्या हृदयामध्ये प्रकट झाला. भगवान परमात्माला अवतरण येण्यासाठी आई वडील तेवढे काय लागतात, तपस्वी लागतात हे लक्षात ठेवा आहे की नाही. आपल्या पोटी बिलिंदर का जन्माला येतात, आपण बिलिंदर आहे की नाही. आपण जर समजा बिलिंदर जर नसेल तर आपले पोरग कसे आहे की नाही. आत्रेचे अवतार घेशी भक्ता कारणे
कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणी. परमात्म्याने अनंत अवतार घेतलेले आहेत, ते भक्तासाठी घेतले हे लक्षात ठेवा. भक्तासाठी म्हणजे कुणासाठी म्हणले? आमच्यासाठी अवतार नाहीत का? भगवंताने एवढे अवतार घेतले ते माणसासाठी घेतले का भक्तासाठी घेतले? कुणासाठी घेतले? भक्तासाठी घेतले म्हणता येणार, माणसासाठी अवतार घेतलेले नाही. कारण भक्त हे माणसामध्येच असतात असं नाही. भक्त हे कुणामध्ये असतात? भगवंताने एक अवतार गजेंद्रासाठी घेतला होता, तो कुणासाठी घेतला? पशुसाठी अवतार घेतला हे लक्षात. नकरासाठी भगवंताने अवतार धारण केला. म्हणजे भक्त केवळ माणसामध्येच असतात असं नाही, भक्त पशु पक्षी प्राणी या सर्वांच्या मध्ये असतात. आणि भगवान परमात्मा या धर्तीवर केवळ माणसासाठी येत नाही. जे त्याचे भक्त आहेत, जे अनन्य भावाने त्या परमात्म्याचं चिंतन करतात, त्यांच्यासाठी भगवान परमात्मा या धर्तीवर अवतीर्ण होतो. परमात्म्याचं तो सदा सर्व काळ परमात्म्याचं चिंतन करतो. अर्थात ज्याने आपलं जीवन सगळं परमात्म्याला समर्पित केलेलं आहे. जीवन म्हणण्यापेक्षा ज्याने सगळा संसार आपला भगवान परमात्म्याच्या पायावर काय केला? समर्पित केला. ज्याने सगळा संसार भगवंताच्या पायावर समर्पित केला. संसार भगवंताच्या पायावर समर्पित करणं म्हणजे काय? आता एवढं संसारामध्ये पदार्थ ते भगवंताच्या पायावर समर्पित कसं करायचं? देवाच्या दारामध्ये आपण जर गेलो आणि एखादा पाण्याचा लोटा घेऊन गेलो तर तिथं जर विसरला, जर आरतीचं जर ताट जर तिथं जर विसरलं तर आपण घरून पुन्हा कशासाठी येतो? आहे का नाही? ते ताट देण्यासाठी येतो की आमच्या आरती कुठे, आमचं ते की नाही हळद कुंकू वाहण्याचं इथं नाही, लोक पुन्हा माघारी. मग एक एवढीशी वस्तू जर आपली जर देवाच्या दारामध्ये राहिले तर आपण पुन्हा माघारी जातात. सगळा संसार कवा आपण अर्पण करायचं. आणि देवाने आपल्यासाठी की नाही कवा यायचं? म्हणजे हा संसार नाहीये, आहे की नाही? संसार देवाच्या चरणी अर्पण करायचं म्हणजे काय? तर आपलं असणारं जे शरीर आहे, आपलं असणारं मन आहे आणि आपली वाणी, हेच संसारामध्ये सर्वश्रेष्ठ पदार्थ आहेत. आणि हेच भगवंताला आपण अर्पण करायचे. भगवंताला जर द्यायच्या सारखी जर वस्तू जर संसारामध्ये जर असेल तर ते अंतःकरण हे लक्षात ठेवा. भगवंताला समर्पित करणारी वस्तू जर या संसारामध्ये जर असेल तर मन हे लक्षात ठेवा. भगवंताला समर्पित करण्यास योग्य वस्तू जर या धरतीवर जर असेल तर ते प्रेम आहे. कारण भगवान परमात्म्याला फक्त दुष्काळ आहे तो कशाचा? दुष्काळ तयार. परमात्मा थोर प्रेमाचा भूकळलेला आहे लक्षात ठेवा. प्रेमाची काय लागलेली? भूक लागलेली. आणि जगामध्ये
नारदा मी उभा तिथे. हे नारदा माझे भक्त ज्या ठिकाणी गातात, ज्या ठिकाणी कीर्तन करतात, ज्या ठिकाणी भजन करतात, संसार विसरून जे लोक भजनामध्ये आनंदी राहतात, जर मला जर धुंडायचं झालं ना तर अशा लोकांच्या मध्ये तुम्हाला धुंड. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात की मी त्या ठिकाणी निश्चित तुला सापडला जाईल. म्हणून या धर्तीवर जर सर्वात श्रेष्ठ जर नातं असेल तर ते देव आणि भक्ताचं नातं हे लक्षात ठेवा. कारण हे नातं कधी जन्मोना जन्म कधी तुटलं जात नाही. संसारामध्ये असणारे जे नाते आहे ते बदलले जातात. आता तर एवढा असा काळ एवढा तीव्रतेचा बदलणारा निघलाय की एका दिवसामध्ये सगळे बदलले जातात. मामोवे बदलले जातात, भाषे बी बदलले जातात, राहत्या बी बदलले जातात. एका दिवसात म्हणले हा कोण मामा, म्हणले हा काल तर लग्नात नव्हता, म्हणले हा नवीन झालेला मामा आहे. म्हणजे आता सगळं बदललं जात आहे की नाही. परंतु परमार्थामधलं जे नातं आहे, देव भक्ताचं जे नातं आहे ते कधीही की नाही संपलं जात नाही. का जात नाही तर त्या ठिकाणी खरं प्रेम आहे. सांगितलेल्या गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षम वर्धमानम आवच्छिन्नम सूक्ष्मंतरम अनुभव रूपम. ते प्रेम सांगितलेलं आहे. कसं आहे ते गुणरहित प्रेम असतं. खरं प्रेम कसं असतं, गुणरहित असतं. म्हणजे ते गुणाकडे पाहून केलेलं प्रेम नसतं. एखाद्या माणसाला म्हणले अहो हा तुम्ही त्याच्यावर फार प्रेम करता, हा म्हणले फार चांगलं, कारण हा खरं बोलतो. परंतु काही दिवसानंतर त्यापासून दूर गेला, म्हणले अहो तुम्ही त्याच्यावर फार प्रेम करतात, म्हणजे फार मोठा गंडा घातला त्याने आम्हाला. म्हणजे ते गुणावर केलं, खरं बोलत होता म्हणून केलं. एक दिवस खोटा बोलला नाही की प्रेम संपलं. गुणरहितम कामनारहितम. दुसरे सांगितले की कामनारहित, कुठल्या तरी कामनेने आशेने ते केलेलं प्रेम नसावं. एखादा आपल्याला 10 लाख रुपये देईल म्हणून त्याच्याकडे आपण त्यावर प्रेम करत असतो. परंतु ज्यावेळेस मागायची वेळ आली त्याने सांगितले की 10 लाख आहे, 10 खडकू सुद्धा माझ्याकडे नाही, आता काय करायचं म्हणले द्या सोडून. की नाही म्हणजे जिथे कामना होते परंतु ते पूर्ण होण्याचं त्या ठिकाणी दिसलं नाही तर माणसं सोडून देतात. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षम वर्धमानम. आणि असणारे प्रेम प्रत्यक्ष वर्धमानम, प्रत्येक क्षणाला ते प्रेम वाढणारं असतं हे लक्षात घ्या. खरं जर प्रेम असेल तर ते प्रत्येक क्षणाला काय जातं, वाढत जातं. आणि खोटं प्रेम जर असेल तर ते प्रत्येक क्षणाला काय होतं, घटत जातं हे लक्षात. लग्नामध्ये जे लोकांचं प्रेम असतं ते पुन्हा असतं का, लगीन जमल्याच्या नंतर लोक गडंगड खायला बोलतात, लोकांचं फार प्रेम उजवून येत असतं. ते झाल्याच्या नंतर पुन्हा आपण लोकांना जेवायला बोलत असतो लग्नामध्ये, ते फार होत असतं. मग एकदा लगीन लागून अक्षता लागून गेल्याच्या नंतर पुन्हा नवरदेव पुढे गेला, नवरी पुढे गेली, हे बघायला काय बघूया राहिलं ते शिल्लक कुणाचं प्रेम राहिले, बस पत्या आणि पत्नीचं प्रेम राहिले हे लक्षातला. ते कुठपर्यंत, जोपर्यंत एक मुलगा होत नाही तोपर्यंत थोडंफार प्रेम राहत. मुलगा झाल्याच्या नंतर पुन्हा सुद्धा दोन्ही मधलं प्रेम हे कमी होत जातं. आणि म्हातारपणी तर एवढं मोठं ते प्रेम वाढतं की एवढा स्फोट होतो त्याचा. फक्त घटस्फोट घ्यायचा शिल्लक राहतो, पण ते खरं देणार कोण. म्हणून जे असणारं संसारामध्ये असणारं जे प्रेम आहे ते प्रेम जे आहे ते हळूहळू कमी होतं. परंतु परमार्थामध्ये असणारं जे प्रेम प्रत्यक्षम वर्धमानम अवचिन्नम सूक्ष्मंतम अनुभव रूपम. ते जे प्रेम आहे अवचिन्न आहे. म्हणजे ते प्रेम कधी कमी जास्त होत नाही. तेलाची धार जर आपण जर धरली तर ती कशी अवचिन्न स्वरूपाने पडते की नाही, प्रेम तशा पद्धतीचं जे खरं प्रेम आहे ते अवचिन्न असतं बरं का. आणि सांगितलं की सूक्ष्मंतरम, त्या प्रेमाचं एक लक्षण सांगितलं की ते सूक्ष्म आहे. म्हणजे क्रियेवरून ते प्रेम दिसलं जात नाही हे लक्षात. खरं जे प्रेम आहे ते केवळ आपण प्रेमाचे कशावरून ओळखतो, देण्या घेण्यावरून आपण ओळखतो. एखाद्याने आपल्याला चहा प्यायला बोलवलं, एखाद्याने आपल्याला जेवायला बोलवलं, एखाद्याने आपल्याला पाणी प्यायला जर बोलवत असेल आहे की नाही, की आपल्याला वाटतं की यांचं आपल्यावर फार मोठं काय प्रेम हे लक्षात ठेवा. परंतु तेवढ्याच गोष्टीवरून ते प्रेम आहे की नाही आपल्याला लक्षात घेता येणार नाही. कारण प्रेम अशी वस्तू आहे ती एकदम सूक्ष्म आहे. म्हणून सांगितलं की त्याचा अनुभव कसा होतो ते सांगितलं की अनुभव रूपम आहे की नाही. ते जे प्रेम आहे ते अनुभव रूप आहे. म्हणजे केवळ अनुभव करण्याची वस्तू आहे ती. म्हणून ते असणारं जे प्रेम आहे की नाही अनुभव स्वरूप आहे. म्हणजे ते केवळ अनुभवालाच येतं, ते कृतीवरून ओळखता येत नाही.
श्रीगोंदा प्रतिनिधी गणेश मेहत्रे। खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात, तिथे खूप छान जेवण मिळते। चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये। या हॉटेलची चवच लय न्यारी, पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।